नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, रामदास आठवले यांनी पहिल्यांदा ज्या बौद्ध समाजाच्या हिताचं काहीतरी वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे ते नेमकं असं काय बोलले जेणेकरून सर्वजण त्यांचं स्वागत करत आहे किंवा त्यांची तारीफ करताना दिसत आहे. आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे महाबोधी बुद्धविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं किंवा हे बौद्धविहार बौद्धांचं आहे, त्यामुळे त्यांना ते वापस मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाकडनं आंदोलन उपोषण चालू आहे. त्यासाठी अक्षरशः दिल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण करण्यात आलेलं होतं. तरी देखील या ठिकाणी असणाऱ्या राजकारण्यांना याबद्दल काहीही फरक पडताना दिसत नाही. त्याच पार्श्वभूमीवरती आता रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केले. ते एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हणाले की राम मंदिर बनत असताना आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलं होतं. आता त्याचप्रमाणे महाबोधी बुद्धविहार बनत असताना किंवा महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देत असताना त्याचं स्वागत झालं पाहिजे आणि आनंदाने जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात आलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्याचसोबत ते म्हणाले की लवकरात लवकर हे जे महाबोधी बुद्धविहार आहे, जे बौद्धांचंच आहे, ते त्यांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मी देखील प्रयत्न करणार आहे. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.